कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दिशा मॅडम, मला फक्त एकदा आदित्य सरांना बघू द्या ना. तुझ्या ग्रीटिंग्सची गरज नाही आदित्यला. आदित्यला सगळ्यांच्याच आशीर्वादाची गरज आहे. डॉक्टर्स प्रयत्न करतायत, पण आजपर्यंत आपल्या घरावर आलेली अनेक संकट पारूने स्वतःवर झेलून नेली. माझ्यासाठी मृत्यूशी भांडली आहे ती. श्रीकांतला मृत्यूच्या दारातून परत आणलंय तिने कायमच किर्लोस्करांसाठी चांगलंच चिंतलंय. पारू, तू नेहमी आमच्यासाठी धावून आलीयस. आज बघ तुझ्या आदित्य सरांची काय अवस्था झाली आहे ते. तू मैत्रीणच ना त्याची. सतत आदित्य सर म्हणून काळजी घेत असतेस ना. मग जा, हाक मार आदित्यला, उठव ना त्याला. बघ, कदाचित तुझं तरी ऐकेल. चल. पारू, तुझं मन खूप स्वच्छ आहे, म्हणून कदाचित देव पण तुझं ऐकतो. तू सगळ्यांच्या अडचणी सोडवतेस ना ग. मग आदित्यला उठवण्यासाठी कर ना काहीतरी. तुला माहितीये, फोनवर आदित्य तुझ्याच बद्दल बोलत होता. त्याला तुझी खूप काळजी वाटते ग. सिस्टर, काय झालं? पेशंट खूप सिरियस आहे, मी सरांना बोलायला निघाले. आदित्य, आदित्य, आदित्य. आदित्य, उठ आदित्य. अरे डॉक्टर, प्लीज बघा ना काय झालं. डॉक्टर काहीतरी करा हो. सिस्टर, डीपी मशीन घ्या. मॅडम तुम्ही बाहेर थांबा. डॉक्टर, आदित्य. मॅडम तुम्ही प्लीज बाहेर जा. सर, त्यांना प्लीज बाहेर जा. आम्हाला आमचं काम करू. हो ठीक. तू बाहेर चल, त्यांचं काम करू देत ना. बघ ना, तू चल ना, बाहेर चल. आदित्य, चल बाहेर. काय गं दिशा,
तू इतक्या खालच्या थराला जाशील असं वाटलंही नव्हतं ग. एखाद्याच्या जीवावर उठलीयस तू. ए दामिनी, तोंड बंद ठेवा, एकदम बंद. अगं एखादी किरकोळ गोष्ट करणं वेगळं आणि एका माणसाचा जीव घेणं वेगळं. तुला कळतंय? मी घेऊ शकते, मी कुणाचाही जीव घेऊ शकते, अगदी तुझाही. काय ना, माझ्या लाईफमध्ये माझे काही टार्गेट्स आहेत. तुझ्यासारखी घरात बसून आयतं खाणारी बाई नाहीये मी. सो प्लीज कीप युअर माउथ शट आणि माझ्यापासून जरा जपून राहा. अगं दिशा, मी गंमत करत होते. सिरियसली गंमत होते. तुला खरं वाटलं का? अगं आपली तर युती आहे ना. आहे ना. पण काय मस्त प्लॅन केला ग तू. म्हणजे तिकडे अहिल्याबाईंनी त्यांच्या मुलाला आदित्यला वाचवायला जगभरातले डॉक्टर बोलवतात आणि तू त्याला पोहोचवण्याची तयारी करतेस. वा, कसं जमतं तुला? लाईफ मधला फोकस एकदम व्यवस्थित असेल ना तर सगळं व्यवस्थित जमतं आणि सुचतं. आदित्य किर्लोस्कर एकदाचा वर गेला ना की मग संपूर्ण किर्लोस्कर एम्पायरची एकमेव लायक मालकीण मीच असेल. ही दिशा ना महा डेंजर मुलगी. युती भीती सगळं ठीक आहे, पण आता हिच्यापासून जरा जपून राहावं लागेल. डॉक्टर आदित्य कसं आहे? हे बघा, आदित्य कोणत्याच औषधांना रिस्पॉन्स देत नाही आणि जोपर्यंत व्हायटल्स नॉर्मल होत नाही तोपर्यंत आपण ऑपरेशनचा विचार नाही करू शकत. कारण काय, इंटरनल ब्लिडिंग खूप झालं आणि क्लॉट्स पण आहेत आणि जर ऑपरेशन नाही केलं तर पेशंटला वाचवणं अवघड होऊन जाईल. एक मिनिट, वाचवणं अवघड होईल म्हणजे काय? हा, यासाठी आणले का आम्ही त्याला इकडे? तुमचे एफर्ट्स कमी पडतायत. हे बघा, आम्ही एफर्ट्स घेतोय पण सगळंच काय आमच्या हातात नसतं ना. श्रीकांत, एअर ॲम्ब्युलन्सची सोय कर. हो, तू शांत हो. पण मॅडम, तुम्ही त्यांना कुठेही घेऊन जावा. जी ट्रीटमेंट त्यांना बाहेर मिळणार आहे ती आम्ही पण करतोच आहोत. पेशंटची बॉडी ट्रीटमेंटला साथच देत नाही. माझं असं मत आहे की तुम्ही त्यांना या परिस्थितीमध्ये कुठेही हलवू नका. मी ट्रीट ओनली, ही क्युअर्स. आणि सॉरी, मी देवाजवळ प्रार्थना करतो. ओके. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.